माजी महापौर दिवंगत हरुणभाई शिकलगार यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन। सांगली महानगरपालिकेचे माजी महापौर दिवंगत हरुणभाई शिकलगार यांची 29 जुलै 2025 रोजी पुण्यतिथी होत असून या निमित्ताने पंचमुखी मारुती रोड तारा कॉम्प्लेक्स जवळ खनबाग सांगली येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती इरफान शिकलगार आणि नगरसेवक तौफिक शिकलगार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली। या अभिवादन सभेला मंगळवार दिनांक 29 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता प्रारंभ होणार असून स्वर्गीय शिकलगार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी प्रभाग क्रमांक 16 सह संपूर्ण सांगली शहरातील नागरिक, राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी, खेलो इंडियामध्ये निवड झालेले कबड्डीपटू तसेच ड्रिंक अँड ड्राईव्हचा पर्याय शोधणाऱ्या युवक वैज्ञानिकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान होणार आहे। स्वर्गीय हरुणभाई शिकलगार हे सामाजिक न्याय, सर्वधर्म समभाव आणि लोकसेवेचे प्रतीक होते। त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन पुढील पिढीने समाजहितासाठी काम करावे हा या अभिवादन सभेचा मुख्य हेतू असल्याचे इरफान शिकलगार आणि तौफिक शिकलगार यांनी स्पष्ट केले। सर्व मित्रपरिवारांना नमस्कार। मी इरफान शिकलगार, सन्माननीय स्वर्गीय हरुणभाई शिकलगार यांची उद्या 29/7/2025 रोजी 5वी पुण्यतिथी साजरी करण्याचा योजना असून या पुण्यतिथी कार्यक्रमास सर्व मित्रपरिवारांनी उपस्थित राहावं अशी मी सर्वांना विनंती करतो। आणि पुण्यतिथीच्या कार्यक्रमाचं स्थळ आहे खनबाग पंचमुखी मारुती रोड तारा कॉम्प्लेक्स जवळ सांगली। वेळ आहे संध्याकाळी 7 वाजता। तरी प्रभागातील सगळ्या नागरिकांनी खनबाग, नळबाग, शंभरपुटी सगळ्या सांगलीमधील सगळी नागरिकांना मी विनंती करतो की आपण सगळ्यांनी या अभिवादन सोहळ्यास तुम्ही उपस्थित राहावं। या अभिवादन सोहळ्यामध्ये प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सत्कार यामध्ये घेण्यात येणार आहे। तसेच सर्वधर्म समभाव अंध व अपंग संस्था मिरज व खिदमते खल्क मिरज यांच्या वतीनं हरुणभाई शिकलगार यांना एक गाण्या स्वरूपातून आणि संगीताच्या स्वरूपातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम आहे। तरी सर्व नागरिकांना माझी मनापासून कळकळीची विनंती आहे की उद्याच्या कार्यक्रमाला सगळ्यांनी उपस्थित राहावं आणि आम्हा शिकलगार कुटुंबियांना तुमची सेवा करण्याचा मौका द्यावा ही विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।